राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा हिंगोलीत भाजपाकडून निषेध. राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विरोधी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात हिंगोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजपाकडून जाहीर निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, रिपाई जिल्हाध्यक्ष दिवाकर माने, जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे, मिलिंद एंबल, अनिता सुरेतर, रजनी पाटील, मंदाकिनी चव्हाण, प्रशांत गोल्डी, राजेश अग्रवाल, श्याम खंडेलवाल, उमेश गुट्टे, जितसिंग साहू, के शिंदे, दुर्गादास साकळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण, उमेश नागरे, आशिष शर्मा, कृष्णा डोके, रजनीश पुरोहित, नंदकिशोर खिल्लारे, मिलिंद कव्हाणे, सुनील इंगोले, अनंतराव मोरे, किरण मोरे, सिद्धार्थ धुम्ममल, गोविंद जाधव आदींची मोठ्या संख्येने उपस्थित होती. चंद्रकांत वैद्य, मुख्य संपादक, हिंगोली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या देशाच्या आरक्षणाच्या संदर्भात वाच्यता केली. आमचं सरकार आलं तर आरक्षण आम्ही पूर्णपणे काढून घेऊ. आणि काँग्रेस हा पक्ष पहिल्यापासूनच दलितांच्या विरोधातला पक्ष आहे. केवळ मतं घेण्यासाठी दलितांचा वापर करायचा, आदिवासींचा वापर करायचा, ओबीसीचा वापर करायचा, हे ध्येय काँग्रेसचं होतं. आणि आता त्यांनी खुलेआम सांगितलं, वॉशिंग्टन येथे पेपरला सर्व बातम्या आहेत की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही आरक्षण काढून घेऊ. आरक्षण हे गोरगरिबांना दिलेला न्याय हक्क आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला हा अधिकार आहे. आणि या देशातली गरीब माणसं असतात, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षणाचा हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. या देशाचे राजे असलेले राजश्री शाहू महाराज यांनी संकल्पना आणलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून देशभर गेली 70-75 वर्ष करत आपण आलो. पण काँग्रेसवाल्यांनी कधी या आरक्षणाच्या संदर्भात अशी ठोस भूमिका घेतली नाही. गरीब लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी कधी केलं नाही. म्हणून त्यांचा धिक्कार करण्यासाठी आज आमची भारतीय जनता पार्टी व आमचे सर्व मित्रपक्ष मिळून आम्ही हा आंदोलन केलेलं आहे. त्यांचा निषेध